नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. आय पी ओबद्दल मला काही डिमांड आली की आय पी ओबद्दल तुम्ही व्हिडिओ का नाही करत. आय पी ओ हा असा एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये हायर प्राईसला तुम्हाला ते शेअर्स विकले जातात तुम्हाला. ओके, कारण कोणाला तरी एक्झिट करायचं असतं ओरिजिनल गुंतवणूकदाराला. ज्यांनी 3 वर्षापूर्वी एखाद्या स्टार्टअप कंपनीमध्ये किंवा 5 वर्षापूर्वी गुंतवलेत आणि त्याची कंपनी मोठी झालेली आहे. ओके, त्याच्यामुळे त्या लोकांना बाहेर पडायचं आहे. त्यांना माहिती आहे आपण जे 10 रुपये गुंतवले त्याचे आपल्याला तर 50 रुपये किंवा 100 रुपये मिळू शकतात. त्याच्यामुळे ते मर्चंट बँकेकडे जातात आणि आपलं इव्हॅल्युएशन करून घेतात. आणि मर्चंट बँकर पण तो की ठीक आहे तुमचा शेअर 10 रुपयाचा मी तुम्हाला 200 रुपयाला विकून देतो. ओके, व्हाईल त्याची कॉस्ट त्याची प्राईस ॲक्च्युअल मार्केट प्राईस व्हॅल्यू त्याची फक्त 100 रुपये आहे. पण काय असतं ते मर्चंट बँकरला जेवढा तो जास्तीत जास्त तुम्हाला प्राईस मिळवून द्यायचा प्रयत्न करतो त्या पर्सेंटेजमध्ये त्याला त्याची फी मिळत असते, कमिशन मिळत असते. सगळ्या बँकांचे लोक मर्चंट बँकर असतात, आय पी ओचे मर्चंट बँकर. त्यांना फी मिळते, 10% मिळते, कोणाला 15% मिळते, कोणाला 20% मिळते. त्याच्यामुळे त्यांचा हेतू फक्त मार्केटिंगकडे असतो. ही कंपनी कशी उत्तम आहे. मायनस गोष्टी त्याच्यामध्ये खूप कमी सांगितल्या जातात. सगळ्या प्लस गोष्टी सोन्याच्या ब्रशने रंगवून सांगितल्या जातात. त्याच्यामुळे आपल्याला ते खूप अट्रॅक्टिव्ह करून सांगतात. त्याच्यामुळे आय पी ओमध्ये अप्लाय करायला एक तर ते मिळत नाहीत कारण इतक्या त्याच्या उड्या असतात लोकांच्या वेडपटासारख्या. ओके, नंतर बघा तुम्ही आय पी ओ मार्केटमध्ये 10% कंपन्या सोडल्या तर सगळे आय पी ओ आता खाली कोट होतात वर्षभरात जर बघितलं तुम्ही. तर त्या वर्षभरानंतर कोणाचा काय म्हणायचं ते विंडो खतम होतं की त्यांचे शेअर्स त्यांना मार्केटमध्ये आणता येतात. म्हणजे प्रमोटर कॅन सेल आफ्टर 6 मंथ्स, आफ्टर 8 मंथ्स, आफ्टर 12 मंथ्स. त्यामुळे 12 महिन्यांनी आय पी ओ घ्या, तो तुम्हाला स्वस्त पडतो आणि तोपर्यंत तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन डिस्कवरी जी म्हणतात ना, व्हॅल्यू डिस्कवरी ती पण चांगली झालेली असते. तेव्हा आता जे आय पी ओ येणार आहेत, मिशो घ्या, लेन्सकार्ट घ्या किंवा अजून 2-3 आहेत. ओके, अर्बन ग्रो किंवा शॅडो एक्स, या सगळ्या कंपन्यांची आता आय पी ओ येतील. आय पी ओचं परत एकदा पीक सुरू होईल. मार्केट जसं वर जाईल तसं मार्केट जर वर गेलं नाही तर आय पी ओचं पीक परत येणार नाही. मे बी आफ्टर 2 वर्षांनी जेव्हा बुल मार्केट असतं पीकला तेव्हा आय पी ओचं पीक अजून जास्त येतं. लोकांना खूप युफोरिया आवडतो आणि लोक अजून आय पी ओमध्ये अप्लाय करतात. बऱ्याच लोकांना मिळत नाहीत, पैसे लॉक होत नाहीत आजकाल. पण इनडायरेक्टली ते पैसे तुमचे जात नाहीत पण लॉक होतात, राईट. त्यामुळे आय पी ओ घेण्यात काही पॉईंट नाही. 1 वर्षानंतर घ्या. तुमचं जर फायनान्शियल लक उत्तम असेल आणि तुम्हाला जर आय पी ओ लागत असेल आणि खूप मोठा असेल ऑब्व्हियसली तरच तुम्हाला तो लागतो. यू मे अप्लाय बट इट इज प्युअरली ऑन युअर लक वेदर यू विल गेट लिस्टिंग गेन्स ऑर नॉट. तर गॅमलिंग आहे ॲक्च्युली. आय पी ॲप्लिकेशन इज गॅमलिंग. ओके, त्याच्यापेक्षा आता सेकंडरी मार्केटमध्ये कितीतरी शेअर्स खाली आलेले आहेत, चांगले शेअर खाली आलेले आहेत. इंडेक्स खाली आला आहे फक्त. ओके, निफ्टी 50 इंडेक्स खाली आला आहे. तो घेतला तर तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो असं माझं मत आहे. प्रत्येकाचं मत बदलू शकतं. पण आय पी ओ इज ऑलवेज सजवलेली नवरी कशी असते की जिच्यामध्ये काही कुवत नसू शकते पण ती तेव्हा छान दिसते, त्या टाईप असतं आय पी ओ. त्याच्यानंतर ते जसं त्याचं मेकअप उतरतो तसं ते खरं रूप पुढे येतं आणि ऑब्व्हियसली यू नो द रेस्ट इज हिस्ट्री, राईट. थँक्यू सो मच.